होते. आम्ही समजून घेत नाही, आम्ही फक्त त्याला जातीनं पाहतो, आम्ही धर्मानं पाहतो. आम्ही असं म्हणतो नाही तो आपल्या जातीचा नाही हो, तो आपल्या जातीचा थोडी वे. पण कबीर महाराज म्हणतात ना पुरावा आहे ना मोठा, का जात न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का बड़ी रहने दो ज्ञान, मोल करो तलवार का बड़ी रहने दो ज्ञान, मोल करो तलवार का बड़ी रहने दो ज्ञान. जय हो जय संत कबीर महाराज की जय. मी निघून जाईल आणि माझं या YouTube मधलं या माझा मानवता विचार मंथन चॅनल मध्ये माझे कीर्तन साठवून राहील. मी निघून जाईल. आज तुम्ही जेवल्यानंतर डबल जेवता का? पण उद्या भूक लागते ना. आज ऐकलं हो, उद्या अजून ऐकून घेऊ पक्षावर. म्हणून या YouTube मध्ये साठवून ठेवणे आहे आपल्याला. कारण हे वाणी निघाली, हे वाणी निघाली, हे डबल उद्या निघल नाही निघल सांगता येणार नाही, जाता जाता संपू शकल. पण मात्र याच्यात साठवलेली वाणी हे जीवनभर या माध्यमातून या YouTubeच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत. बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले बोल, बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे लाख मारा बोल, हीरा मुख से ना कहे लाख मारा बोल. चलती चक्की देख कर, हे चक्की आहे, हे चक्की आहे, रोज चालते, सकाळ होते संध्याकाळ होते, चक्की वय हे पृथ्वी फिरत होते. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. दो पाटन के बीच में साबुत जन होय, दो पाटन के बीच में साबुत जन होय. सर्वात सुंदर बोला, सर्वात सुंदर बोला. ऐसी वाणी बोलिए, या वाणीनं ना जग जिंकता येते, या वाणीनं जग जिंकता येते आणि या वाणीनं जग तोडता येते, या वाणीनं परिवार जोडता येते आणि या वाणीनं, याच वाणीनं परिवार तोडता येते. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए, ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए. औरन को शीतल करे आप शीतल हो,
शीतल करे अपम शीतल हो औरन को शीतल करे अपम शीतल हो। या वाणीनं आपल्याला जी आनंद मिळते मी सांगतो रे बाबा राम राम पाहू राम राम। जय गुरु जय गुरु रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी जय हरी जय भीम अस्सलाम वालेकुम जय सेवा जय शिवराय जय माता दी नमस्कार जय अवधूत बाबा जय पांडुरंग जय गाडगे बाबा। या वाणी पण आम्हाला वाणी वापरता येत नाही एवढी सुंदर वाणी दिली आहे पण मला वाणी दिली तर कितीतरी दूर झाले मिळते या वाणीवर नाही तर मला कोणी विचारलं सांगा तुम्हा तुमच्या घरात कदर होऊ द्या सुनाना चांगली वाणी वापरा तर सासू म्हणून माई पोरी सारखीच आहे हो सासूना चांगली वाणी वापरा तर सून म्हणून माय सारखीच आहे हो आई तुझी आठवणच येत नाही आई तुझी आठवण येत नाही माई सासूच माय सारखी आहे क्या बात आहे अरे एवढं तू सांगायला सांगता रे हो का जप तप विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म किती काही जप करा तप करा कारण आता अब साधन बदलना होगा अब साधन बदलना होगा वंदनीय राष्ट्रपति तुकडोजी महाराज म्हणतात घर घर यही गाना होगा एक जमाना था जप तप का योग याग क्रिया आता आता आपल्या गावाची सेवा करा आपल्या गावाची सेवा जो करतो सेवा केल्यानं हे सुंदर आहे तिथे तुरी लागले आहे तिथे फुलं लागले आहे इथे जाम लागला आहे ह्या माणूस कोणी कोणी म्हणत असेल अरे बा ह्या माणूस आहे अरे बा तो दुरावर नाही नेणार आहे ना एवढं तर लक्षात घ्या तुम्ही तुमचा बंगला नेता का अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या स्वच्छता ठेवते साफसफाई ठेवते आणि बिचारा इकडे पडीत राहत होतं तिथे जंगल होतं तिथे डुकर बसायचे जिकडे हे बसायचं कचरा काढी होता तो साफ झाला तिथे तुम्हाला शेतकरी जे पिकं होते तो चना तिथं राजू चल चल आपल्या गावाला राहू नको रे शहराला अन्न नाही तर मरसी उपासी अन्न नाही तर मरसी उपासी चल चल आपल्या गावाला राहू नको रे शहराला अन्न नाही तर मरसी उपासी अन्न नाही तर मरसी उपासी। सोन्यासारखी जमीन सगळी परंतु राबे ना कोणी अरे उठला सुटला नौकर होतो पैशासाठी लोभाने मग कोण करील मग काम शेतीचे अरे कोणाकोणावरची 100 एकर जमीन आहे पण वायता येत नाही मजुराने वाहू लागतं कोणाकोणापाशी 100 एकर जमीन आहे पण वायता येत नाही आणि कोणाकोणापाशी नाही तो जंगलातही जमीन निर्माण करून टाकते गोपाल कृष्ण भगवान अरे ज्यांच्यामध्ये सुपीक जमीन आहे पण वाहता येत नाही इच्छा नाही घरी खूप आहे काय करावं आपल्याला काय करायचं आहे पण त्याच्यापेक्षा नाही त्याला असं वाटतं की पडीत असेल तर ते उठवावं दोन घास 2 चण्याचे दाणे लावावं 2 गव्हाचे दाणे लावावं आणि तिथं काहीतरी उत्पन्न घ्यावं आणि ते उत्पन्न निघालं तर ते कोणाला मिळते आपल्यालाच मिळते अन्न नाही तर मग उपाशी आपल्या घरी अन्नच आहे ना ते पिकते कुठं जमिनीत पिकते हे जमिनीत पिकते हे दुकानात मिळत नाही हे इथून जेव्हा त्या मार्केट मध्ये जाते ना मार्केट म्हणून जेव्हा दुकानात येते तेव्हा घेता येते पण या जमिनीशिवाय तुम्हाला मशीन मध्ये निघाले वा चणे असं ऐकलं साखर मशीन मधून निघाली असा हे अशी गोडी मिळते का साखरेची गोडी उसात आहे आणि ते ऊस कुठं राहते शेतीत आहे आणि शेतीतला जेव्हा ऊस कारखान्यात निघाल्यानंतर रस काढला तेव्हा त्याच्या साखर बनण्याची प्रक्रिया बनते गुळ बनण्याची प्रक्रिया बनते तेव्हा तुम्हाला सकाळी जवळ जवळ मस्त दूध प्यावं वाटते